ही अशी पद्धत आहे. अजून भरपूर जण येत. हे बघा कसं कारलं. आता बारीक चेसला आहे, बारीक एकदम कांदा. आपले सगळे टाकले हळद मसाला, चिकन मसाला, सोबत टाकली चिंच. हा 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 हा. कडबा खिमा, उभा खिमा भाकरी. नमस्कार मंडळी, मी गणेश कुळी. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो मंडळी. आज आपण वाशीला परेश असणार सोबत आहे आणि आई असणार आहे सोबत. तर आज आम्ही चाललो खुब्याना. खुब्यांची भरपूर लोकांची डिमांड होती की खुब्यांचं काय सध्या सीन आहे. मला पण ॲक्च्युली माहीत नव्हतं. मी अचानक परेशला कॉल केला तर त्याने सांगितलं की ये म्हणून खुबे भेटतात. तर बघू आता कुठं आणि कसं असणार आहे. आपली परेशची बोट ही घेऊन जाणार होता आपण तिकडं त्या साईडला भालावर. बघू खुब्यांचा काय प्रकारच नाही. खुब्यांबद्दल सगळी माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीन. तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, ह्या व्हिडिओचा आनंद घेता. ऑलरेडी बंदरावर बघता भरपूर लोक खुबे काढून सकाळी झालेत. सकाळी लवकर जातात, म्हणजे पाण्यावर भरतीच्या पाण्यावर जातात आणि पाण्यावरच काढून येतात. प्रत्येकाचे वेगवेगळे रिझन्स असतात, म्हणजे प्रत्येकाला काही लवकर काम कुठं काम धंद्याला जायचं असं कुठं असतं, त्याच्यामुळे लवकरच सगळं करून येतात. आपण चाललो आता पोचलोय आपण लोकेशनला. म्हणजे इथून आपल्याला आता छोट्या होडीमध्ये जायचं आहे. फळ्या वगैरे घेऊन सगळं सामान घेऊन. कारण आता इथून पाणी नाही पुढे भाल आहे सगळं, तर मोठी होडी लागेल. आता आपली छोटी होडी घेतली आणि चालवत आपण भालावर. ऑलरेडी लोक आहेत तिथं, म्हणजे ते आसून काढतायत. फक्त आता पोचतोय आपण, म्हणजे इथं खुबा काढायचं काम चालू आहे. हे बघ आसुशी काढतात ते बा, असं काढायचं आसुशी. नॉर्मली जे आसू भरून आपण झोलतो ना तसंच आसून सगळे ढकलतात ते. हे बघ असतात पाय लागले ना याच्याशी मोठं काढायचं ना. पहिला चप्पा मारला ना, चपाशी पहिले. आता याच्याशी आई काय कर माहिती, मोठं सा निशील. ही आपला साईज घ्यावाची आहे. ही जर चांगली साईज आहे ना, ही असली साईज घ्यावाची आपल्याला. अहो काय बोलवतास? अरे असला मोठा जिता राहिले भारी सगळेजण मस्त आसूशी चप्पा मारा. आसू झोलणे म्हणून आणले ना, ते झोलण्यांची सगळ्या हे खुबाकाराचं काम चालू आहे. आसूमध्ये सरकवतात सगळं. आसूमध्ये आणि येऊन वरती येऊन निसतात, वेगळं करतात. असं ही अशी पद्धत आहे खुबा काढायची. ते काकासनी तर डायरेक्ट येतली टोपली येतली. हे साईड परेश आहे. परेशने एकदाच हे आसू परेशशी बघा पातळ आहे, म्हणजे त्याच्याशी काय करतात म्हणजे फक्त मोठं खुबं त्याच्यात राहतात. इथंच निसला म्हणजे आहे ना, इथं बारीक इथल्या इथे टाकलं ना शिकल्यावर का ते परत जगतील. ते जर आपण वरती नेऊन टाकलं ना तर सगळं मरतं. बघा अजून भरपूर जण येतात खुबांना. सध्याचा काही दिवस झालं यो सीझनच चालू आहे यांचा खुबांचा. बघता म्हणजे आसू लावतोय आणि हाताशी सगळं खुबा असं म्हणजे आसून ओढतंय. एकदाच भरून इथे जास्त होतं बोलतं, म्हणजे एकदाच आसू उचलं नाही बोलतो. जास्त कमरावर तोरशील असं. कशी आणली
वरती तुला उचललो पाहिजे आवरच आणि जा हा? वरती आलो पाहिजे आवरच आणि जा. निसाचा लगेच इथल्या इथं निसून बघताय बारीक सारीक फेकाचं शिपल्या फेकायच्या ना फक्त मोठ्या मोठ्या साईजचं खुबा घेवायचा. इकडं बघताय मी व्यापारी नाही माझा पोऱ्या व्यापारी आहे. आपसला पाटील पोऱ्या व्यापारी घरात किती बरोबर आहे. सगळ्याही मेहनत केली पाहिजे. हाताशी वरते बस असून हाताशी वरते बस असून ते बघ भरली असून शेवाल पण बसलेली आहे चिखलावर. वत्त बस नुसतं वत्त बस पडापड पडापड. हे बघा कसं कारलं. जीव बघा त्यांचा खूपचा. बघा सगळी जण आता आली जवळ म्हणजे जसं जवळ भेटतात तसं काढायचं काम चालू आहे. अजून होड्याला येतात आणते बस. आसू मांडली ना आसूशी असं हाताशी आतमध्ये ओढताना बघ ते बघ असं एक एक टिपण्यापेक्षा बरं आहे सगळं असून एकदा सोडलं ना की एकदा धुवून एकदा वरून शिते शिपे जास्ती येतात ना. हा मग एकदा धुवून गेलं एक खूपच जिथे ना त्यांची भरपूर आहे त्या लय कमी आहे. हे जे आहे ना शिप्याच्या साईडला खूप आहे. हे खूप असं मोठं दिसते ना लगेच. सगळी मोठी साईज एक गाडी भरली. मग त्या हळूहळू अजून होड्या येतात. म्हणजे सध्या तरी विचार केलाय ना म्हणजे इकडं वाशी सरसोले करावी भेटले म्हणजे कुबा एकच म्हणजे मासेमारी आहे सध्या तरी केली जाते. कुबा मासेमारीच केली जाते. कारण कुबा आहेत भालावर तोपर्यंत पडले आहेत भेटतात तोपर्यंत भेटतात एकदा गेला ते बघ आणतान वत्तानवच असून सगळेजण तेच करतात. डायरेक्ट असू भरून आणतात आणि वरी पूर्ण भराचं काम चालू आहे. फक्त इकडं आईचंच काम वेगळं चालू आहे. डायरेक्ट इथल्या इथं दिसतंय जेणेकरून फक्त खूपच मोठं जे घेवायचं डायरेक्ट मार्केटला नेवासाठी काटेवर तेच खूप घेते. डायरेक्ट असू भरून आणली कमी हे जरा ऐंशी असं यावाच्या वत्ता बस नुसतं वत्ता बस. कत्ती आणलं बघा बघताय सगळी जण मस्त उभं काढण्यात बिझी आहेत. कारण सध्या व्यापारी आहेत एक्सपोर्ट होतंय म्हणून फायदा आहे. जोपर्यंत भेटते तोपर्यंत सगळी काढतात. हे बघा आता किती जण आली. आलो सगळी जण येते वाटतं गावांची. सगळ्या वऱ्याजवळ दिसताना तेवढ्या सगळ्या वड्या या खुब्या ना खाल्या.
पूर्ण बॉडीची ताकद लावून धुवायला लागतं, सगळं चिखोल करायला लागतं, असंच नाही भेटत. भले कुबा भरपूर आहे पण त्याला काढाची जी मेहनत आहे ना, म्हणजे तुम्हाला चिखल आहे तिथं जवळजवळ मांडीवर चिखल आहे, ते हातानं सगळे तुम्हाला आसूमध्ये घेऊन ते आसूशी धुवायला लागतात. खावं आहे का फक्त विचार करा, कंबाट हात शोल्डर सगळा काम निघत असत. पैसा आहे पण यांच्या एवढी मेहनत आहे ना चिखलान, भयानक भयानक मेहनत आहे. चला आता बघताय हळूहळू सगळं भाल पण चुकला, म्हणजे जोपर्यंत पाणी होतं तोपर्यंत मस्त आपल्या पाण्याशी आरामात काढायला भेटलं सगळं. पाण्याशी काढायचं कसं तुम्हाला थोडाफार म्हणजे जर कमरावर पाणी असेल तर रिलॅक्समध्ये काढायला भेटतात, म्हणजे आसूमध्ये व्यवस्थित ढकलायला भेटतात. पण आता पाणी सुकल्यानंतर तुम्हाला ऑप्शन आहे तो म्हणजे फलीवर, आणि फले आहेत आपल्याकडं. तर राकेश आणि आई ठेवणार आहे फलीवर काढायला. तर त्याच्या पहिला अगोदर बोलतो आई बोलतो भाकरी आणले, ते भाकरी खाऊन जाऊ. बघताय मस्त सगळा सोबत आणलाय, भात भाजी, उपवासवाल्यांना भाजी, आमच्यासारखे राक्षसांना. तुला उपवास आहे आम्हाला मच्छी नाही ना. ते बघ आंबट आणलाय, शिंगाळीचा आंबट नाही, बागरा बागडा आहे, बागडा, बागड्याचा आंबट. फ्राय पण आणली, कोलबी फ्राय, मच्छी, कालवण, अजून भाजी. अगला ही अशी सोय असते इथं खाडीत. पूर्ण दिवसभराचं जेवण आणलंय बघा, भाकरी पण आणल्या, फुल भाकरी आणल्या. सोय आमची नाही आहे, सोय दादूशी आहे, कारण की आम्ही थोडा परत आणतो. तर भाऊच बोलला दादूश येणार आहे म्हणून दादूसला बोलते सगळी तयारी पत्र करूनशी नाही, म्हणून दादूसला व्हेज नॉन व्हेज दोन्ही वस्तू आणल्या. बघा कसं आहे, कोलबी विलबी सगळं आहे, खा बस. मस्त बटाटी बनवून आणली आणि मटर मस्त आपले प्लेटा भरल्यान, भात पण आहे. भात पण आहे, भाजी पण आहे. म्हणजे आता वाजलं फक्त 11:15 वाजलं आणि 11:15 वाजता आमचं जेवण होतंय. कारण खाडींनी एक गोष्टीचा टाइम टेबल नसतं जेवणाचं. तुम्हाला जसा तुम्हाला टाइम भेटेल ना, थोडा वेळ भेटेल तर लगेच तुम्हाला जेवायला लागतं. कारण लगेच आता बघा पाणी सुकलं, थोडा पाणी खाली उतरला भालावशी की आम्हाला लगेच उतरायला लागेल फली घेऊन. कारण भालावर फलीवर गेल्यानंतर ते खुबे आपलं निसून निसून मोठे मोठे काढता येतात. पाण्यातून जेव्हा काढतो तेव्हा कसं आसून सगळे येतील तसे मिक्स. नॉर्मल त्याचे आसू पातळ आहे म्हणून ते फलीवर आसू पातळ आहे म्हणून ते मोठे मोठे येतात. चला आता जेवून घेऊ पहिला, त्याच्यानंतर जात परत भालावर खुबा काढायला. आज असं एवढा पण एक्सपेक्ट नव्हता केला मी, काही एवढा पण असं जेवण असेल. म्हणजे बरं आईने भाकरी वगैरे आणली असेल नॉर्मल, तर डायरेक्ट जेवण आणलंय. तो पण सगळा आवडीचा आहे, आंबट आहे, कोलबी फ्राय आहे, अजून मच्छी फ्राय आहे, सगळं आवडीचं आहे. जेवण आपला आई चालली फलीवर. ऑलरेडी तिकडं परेश बघताय, परेश फलीवर गेलाय. खूप एटल ते फलीवर. फलीवर नॉर्मली जाऊन एटल जात ना, ते असं मोठं मोठं जाणतं खूप भेटत आपल्याला. म्हणजे आपल्याला एका साईडला आपला काम चाललंय खावाचा. मस्त कसं डायनिंग टेबल मांडलाय बघा, अशी सोय कडक एकदम. तर आता आई पण चालली आहे खूप ना, परेश पोतला तिकडे तो खूप एटली तिथली. इकडे थोडंसं शिपी वगैरे आहे, म्हणजे चालवायला त्रास आहे मला, पण ठीक आहे. फलोवर चांगल्या व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला करता येतं बघा. चला आता तुम्हाला डायरेक्ट मी दाखवीन त्यांनी जे आणलेले खुबे, फलीवर काढून आणले खुबे दाखवीन. आपण किती काढले खुबे ते दाखवीन. पण डायरेक्ट आपण जाऊ बघू रेसिपी, खुबं कसे बनवतात. कारण भरपूर लोकांना हेच माहिती नाही की खुबं बनवायची पद्धत कशी आहे. काही दिवसापूर्वी माकली बघितली असेल, आता खुबा बघा. फरेशने कोण ब आणि जाली व आवरा आणला, फल्यावर जेवणाला. आमचं काम 25 झालं आहे. पाठी पिशवी आहे असेल फक्त फलीवर जे आणलं ते पण आता व्यवस्थित धुवून ठेवत आहे. कारण आणि फलीवरची साईज बघताय सगळी जवळजवळ सेम साईज, सगळी मोठी साईज. सगळं आपण बघताय कसं मोठी साईजचंच फुलं काढलं. तर धुवाचं एकदम कडक. ओव्हन भरून आणली.
आली बघताय परेश आलाय परत जाऊन आणि आता पाणी शाप सुकलाय त्याचं पलालोटीत आणताना चांगलं हाल होतील. तसा ढकलत आणते उगला थोडासा पाणी उरवला चिखलावर तर पला चालला. ते बघ काय करते बघा ती कशी चालत आली. ती कशी चालत आली पळत होती. माकली कशी आपल्या हाताला लागली तरी जाणार नाही. आला बोल होती शेवटी बघता ह्यो पहिला माल आवरा काढलेला. आता नंतर दुसऱ्या 2 गोणी आणल्या बाईने. आता त्याने धुवायला घेतलं कडक. आता अर्ध्या आईने घाललेले गोणी तर वरीन ठेवल्या. कधी दमलीस जेल कामांची पण खूप नुसतं नाही आत. हे खुबाना भयानक मेहनत आहे. भयानक म्हणजे भयानक मेहनत आहे खुबाना. और चिखलांची काराचं हाणाचं वावाचं कारण तो शेवटी डगरूच आहे. डगराच नाही इथून कोणी भरून तो का असं थर्माकोल सारखा नाही हलका. आई आली आहे पक्की दमली बोलतं पाय जेल कामांशी. चला आता बघताय भरपूर वेळानंतर भरपूर मेहनतीनंतर आता पोचतोय आपण बंदरावर. आता जाऊ आपण घरी जाऊन बनवू एक जबरदस्त खुब्यांची रेसिपी. किंमत नाही -20 मध्ये 15 मध्ये होतो आपण उत्तराखंडला. लगेच 1 आठवड्याच्या आत मायनस नाही तर 30 to 34 टेम्परेचर आहे. आजची तारीख 29 जानेवारी. 32, 33, 34 असं टेम्परेचर होतं दुपारच्या. विचार करा रात्री थंडी पण असते. सांभाळून राहा बाबांना जरासा. तर मंडळी सगळ्यांना माहितीच आहे आपण भरपूर मेहनतीने भरपूर कष्टानं आणलेत खुबे. खुब्याला गेलतो कुठं आणि त्याला भरपूरच मेहनत झाली. परेशने आणि त्याच्या आईने खूपच मेहनत केली त्या खुब्यांसाठी. जाम मोठा सीन पण झाला. मी येता वेळेस घेऊन पण आलो पण बाईकवर येताना असा कांड झाला की बाईकला माझी पिशवी ती घासून फाटली आणि खुबे पूर्ण रस्त्यावर पडत आले. घरी 4-5 खुबे आलेले. त्याच्यानंतर मग भरपूर दिवसानंतर राकेश आणि परत 2 जण खुबे घेऊन घरी आले. व्हिडिओ कंप्लीट करायला त्यांनी जाम मेहनत घेतली. परत गेले ते आणि खुबे घेऊन आले. तर त्या खुब्यांची आता रेसिपी आपण बनवणार बघा आणि या रेसिपीचा आनंद घ्या. एकदम मस्त ती स्टोरीच झाली डायरेक्टली. रेसिपीचा आनंद घ्या. तर आई काय बोलते काय बनवतो खुबांचा खिम्मा बनवतात. कडक खुबा आपलं ना खुबांचा खिम्मा बनवते. चला तुम्ही व्हिडिओमध्ये कंटाळा व्हिडिओचा आनंद घ्या. काय करतं उकरत ठेवते का पहिला उकडाचं नंतर मग ते काढायचं त्याच्यात बाकी शेताचं बारीक कातीनं. चला बघताय गॅसवर ठेवलंय पाणी टाकला उकडासाठी. आपलं खूप मस्त उकाडतान कडक एकदम. तर मस्त आपलं खोबं आता उकडून झालं कारण ते पहिलं उकडायला लागतात शिजवायला लागतात भरपूर. आता ते सगळं आपण गोळ्या याच्यातून शेलमधून काढणार आहोत. असं लगेच निघतात उकडल्यावर.
आईने बघताय मस्त पटापट पटापट आता सगळं गोळं काढून घेत आहे. हे बघताय एवढ्या शिपल्या निघल्या, कोणाला पाहिजे असतील शिपल्या तर सांगा. एवढ्या शिपल्या निघल्या आणि आपलं खूप बघताय मस्त साफ केलं एकदम, काढलं ना आता धुवू आणि मस्त चेचून घेऊ एकदम. किमा करायचं आहे ना, किमा नाही किमा बनवायचा किमा खुबा किमा, बाकरीची खावाला भाकरीशी खावाला होतं खुबा किमा आणि कडक एकदम चेचून घेऊ. चला बघते आई मस्त पहिला धुवून घेते खूप मस्त चेचासाठी खूप धुवून घेतलं. सध्या जाम भाव आहे खुब्याना, एक्सपोर्ट होतं एक्सपोर्ट त्याने बोलायचं. चला मग ते आई मस्त आता बारीक बारीक चेचून घेते. कसं बारीक चेचला आहे, बारीक एकदम. आज सगळं खूप आपण चेचून घेऊ बारीक एकदम. चेचाला मस्त लाकूड आणलंय बघा. खूपचा किमा त्या मस्त आता आपलं खूप बारीक चेचते राहिने एकदम बारीक केलं. आता करू आपण रेसिपीला स्टार्ट. चला बघते आपली तयारी मात्र सुरू झाली आहे. कांदा मिरची आलं लसूण आपले खुबे मस्त एकदम चेचून घेतलेत आणि आपले मसाले. चला आईने बघताय सुरुवात केली खुबे बनवायला. नुसते आई 2 दिवस झाले का रेसिपीच बनवत आहे. कोलिम खालाव, कोलिम बघलाव कसा आला, कोलमाच्या वड्या कशा आल्या. आता खूप युनिक काहीतरी असतात, म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या सगळीच तुम्हाला दाखवू नाही शकत. चला बघताय मस्त आपलं तेल गरम झालं, आपण बनवायला करतो सुरुवात. कांदा आला लसूण मिरची मस्त पहिला कांदा आला लसूण आपण शिजवून घेऊ, त्याच्यानंतर आपण पुढची प्रोसेस करू. आई बघताय मीठ अगोदरच घेते. अच्छा चला बघते कांदा आपला मस्त शिजत ठेवलाय आणि चला जवळ आपला कांदा शिजलेला आहे. बघा मस्त कांदा शिजलाय आपला. आई बोलतो टाकते त्याच्यात खूप मस्त बारीक करून घेतला एकदम. चिंच टाकते बघा. आपली सगळे टाकली हळद मसाला चिकन मसाला सोबत टाकली चिंच किंवा कोकम का टाकायचा, कारण जो तो मावऱ्याचा जो वईसपणा असतो तो निघून जातो. बघा डिश आपली लगेच तयार होत आहे. हां ते ॲक्च्युली उकडलेलं असतात ना, मग ते लवकर शिजतात.
बघताय आता पाव असतं ना, पाव तर असं डायरेक्ट पाव मारून खाला, पावन भरला असताना एक नंबर काम झालं असता. किंवा रेडी होते आपला. बघताय थोडा शिजवू आपण त्याला. जबरदस्त खतरनाक मॅडम. तर चला मंडळी, बघताय मस्त आता आई दाखवते आपल्या खूप आपलं आ हा 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 कडक. डायरेक्ट का सांगते ना, डायरेक्ट ताव मारची इच्छा झाली. काम 25 आहे, काम 25 आहे आपलं. खूप रेडी होत आहेत. खूपचा किमा रेडी झालाय. आता पाव असतं ना, खरंच ही अशी पावाची जाम आठवण येतं. तर कोथिंबीर टाकते वरती. चला डिश रेडी. खुबा किमा, खुबा किमा भाकरी. खुबा किमा पाव नाही होणार, खुबा किमा भाकरी होईल आता कडक एकदम. चला आई बोलतो मस्त खुबा आता रेडी झाले ना. या उभा किंवा झाला खुबा किमा झालाय बोलते. चला आपली डिश आलेली आहे मस्त. खुबा किमा आणि आपली तांदळाची भाकरी. पाव यावेळी अचानक भेटू नाही शकत, पण शेवटी कसं आहे माहिती आहे ना, ती भाकरीची चव आहे ती पावाला कशी येणार आहे ना. त्यामुळे चला सुरू करतो ना आता आपण मस्त खुबा किमा. बघताय आपली खुबाची डिश कडक आणि भाकरी. सकाळ सकाळी असा जर नाश्ता असला ना, आणि ही खावाची एक वेगळी मजा आहे. तुम्हाला माहिती आहे का? रोल खावाची ना एक वेगळीच मजा आहे. खुबा किमा एक नंबर. कडक झाला कडक. जेव खुबा किमा. येतील की नाही आईने मस्त चिंचेचा जो फ्लेवर चिंच टाकली ना, हा त्याच्यामध्ये भारी वाटते. त्याला कशी वहीच असते. असं सकाळची सकाळी नाश्ता भेटला ना, खरंच दिवस बनते. डायरेक्ट दिवस बनते. मग दुपारवर काय भेटला नाही तरी चालतं. कॅमेरामॅन तुम्हाला कोण आहे ना, तुम्ही विचार करून नाही करू शकत. कॅमेरामॅनचा तोंड पण हलू शकत नाही. प्युअर व्हेजिटेरियन आहे कॅमेरामॅन आमचा. तर चला मस्त मी आपली डिश संपवत आहे. जाम भारी, खूप जाम भारी. आज जवाब बेस्ट सकाळचा नाश्ता. खूप फुल प्रोटीन ना. चला मी संपवते आपली डिश खुब्याची. तुम्हाला डिश कशी वाटली, खुबे काढायची मेहनत कशी वाटली तुम्हाला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. कारण खुबे असे भेटत नाही. भालावर तेवढं चिखलामध्ये जाऊन ते खुबे आणायला लागतं. खूपच जास्त मेहनत आहे या गोष्टीसाठी. खायला का आपण कुठून पण आणू शकतो, पण जे काढतात खुबे भालावरून त्यांच्यासाठी खरंच एक लाईफ बनतं. चला बाय बाय, भेटू आपण सांगा नवीन होते नवीन रेसिपी मध्ये.